नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आनंदाचं उत्साहाचं वातावरण आजूबाजूला आहे. गणपती गौरीचं आगमन झालेलं आहे आणि आज गौरी पूजनाचा अतिशय उत्साहाचा जल्लोषाचा आजचा हा दिवस आहे आणि घराघरामध्ये नैवेद्याचा पंचपक्वान्नांचा सुवास सरवळतोय. जेव्हा अशा या वातावरणामध्ये आहोत तेव्हा या सकारात्मकतेच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. म्हणजे एक कल्पना करूया. एक लढाई चालू आहे आणि या लढाईमध्ये प्रत्येकाला जिंकायचं आहे, प्रत्येकाला बाजी मारायची आहे. ही लढाई जी आहे या लढाईमध्ये जो कोणी जिंकेल त्याला असं वाटतं की आपलं सार्थक झालं. आणि हो, काही वर्षांपूर्वी ही लढाई आपण सगळेजण लढलेलो आहोत आणि ती लढाईमध्ये आपण सगळे यशस्वी झालेलो आहोत. आपण चाणाक्ष प्रेक्षकांनी ही लढाई कसली आहे, कोणती आहे ओळखलेली असेलच. ही लढाई होती ती म्हणजे सर्व प्राणीमात्रांमध्ये बुद्धिमान समजला जाणारा मनुष्य प्राण्याचा जन्म लाभावा यासाठी चाललेली ही लढाई. म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की ही लढाई आहे तर हो, इथे जन्म प्राप्त करण्यासाठी पृथ्वी तलावरती येण्यासाठी एक अनामिक लढाई चाललेली आहे असं काही म्हटलं जातं. मग 84 लक्ष फेऱ्यांमधनं हा मनुष्य जन्म प्राप्त होतो असंही कुठे संदर्भ सापडतात. आता त्यातली सत्य असत्यता, त्यातलं काय योग्य अयोग्य हा मुद्दा आपण बाजूला ठेवला तरी एक मुद्दा कायम आहे. इथे येण्यासाठी आपण प्रत्येक जण धडपडलेलो आहोत, प्रयत्नांती इथे पोहोचलेलो आहोत. तरी सुद्धा प्रयत्नांनी हे काही मिळवल्यानंतर आज आयुष्याच्या एका टप्प्यावर वाटचाल करत असताना जे कष्टाने साध्य झालेलं आहे तिथे सुद्धा ते नकोसं वाटू शकतं. इतकं नकोसं वाटतं की हे नको आहे असं म्हणताना, हे जीवन जे सुंदर आहे हे म्हणताना तेच नकोसं होतं आणि मग तशी कृती घडते. ही कृती नेमकी काय घडते, असं काही घडतं आणि मनाला ते सगळं नकोसं वाटतं. ही आंदोलनं नेमकी काय असतात? क्वचित प्रसंगी असा प्रयत्नही केला जातो, तो प्रयत्न अयशस्वी ठरतो आणि मग समाजामध्ये सामोरं जाताना केलेली कृती योग्य अयोग्य यातून परावृत्त होणं आणि सकारात्मकतेने वाटचाल करणं. 10 सप्टेंबर हा जागतिक पातळीवर वर्ल्ड सुसायडल डे, वर्ल्ड प्रिव्हेन्शन सुसायडल डे म्हणून साजरा केला जातो. त्या दृष्टिकोनातनं आजचा हा सखी सह्याद्रीचा विशेष भाग. जागतिक हत्या परावृत्त दिनानिमित्त आजचा हा विशेष भाग आहे नैराश्यातून आशेकडे. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी तशाच 2 खास तज्ज्ञांना आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यांची ओळख करून घेऊया. मानसरोग तज्ज्ञ डॉक्टर हरीश शेट्टी आणि मानसशास्त्र अभ्यासक डॉक्टर उमेश भारती. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत करते. मानसरोग तज्ज्ञ डॉक्टर हरीश शेट्टी यांच्याविषयी सांगायचं म्हणजे WHO या जागतिक आरोग्य संघटनेनं त्यांना सर्वात तरुण समाजसेवक म्हणून गौरव केलेला आहे. अनेक कार्यशाळा, मार्गदर्शन, मोफत समुपदेशन या माध्यमातून, अनेक कॉलम्स, लेख या माध्यमातून आपल्या परिचयाचं असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडून आज सकारात्मकतेची वाटचाल कशी करावी या दृष्टिकोनातून आपण जाणून घेऊया. त्याचबरोबर आज आपल्याबरोबर आहेत मुंबई विद्यापीठात सहाय्यक अध्यापक म्हणून कार्यरत असलेले मानसशास्त्र अभ्यासक डॉक्टर उमेश भारती. मानसशास्त्र विभागामध्ये ते कार्यरत आहेत मुंबई विद्यापीठाच्या. एमफिल आणि PhD त्यांचा खास अभ्यास जो आहे तो JNU दिल्ली इथून झालेला आहे. स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटली इथे खास त्यांचं मार्गदर्शन पेपर सादर केलेले आहेत. विद्यार्थ्यांना ते कायम मार्गदर्शन करत असतात. आज आपल्याबरोबरही त्या दृष्टिकोनातनं सकारात्मकतेची वाट आपल्याला दाखवणार आहेत. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या दूरध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून मिळतील. ते असे आहेत. दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा STD कोड आहे. छोटीशी विनंती नेहमीप्रमाणे, प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. उमेशजी, मला सगळ्यात आधी जाणून घ्यायला आवडेल ते म्हणजे असं की आपण आज जागतिक पातळीवरती हा देश जेव्हा आपण आत्महत्या परावृत्त करण्याकडे विचार करत आहोत आणि जागतिक पातळीवरती हा विचार करताना भारतही त्यात सहभागी आहे. 10 सप्टेंबर या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे?
जागतिक पातळीवर बऱ्याच वर्षांपासनं म्हणजे मागच्या काही दशकांपासनं म्हणा हवं तर या आत्महत्यासारख्या एका जटिल समस्येला परावृत्त करण्यासाठी, त्या समस्येचं पूर्णतः निराकरण करण्यासाठी जागतिक पातळीवर स्पेसिफिकली विशेषतः इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाईड प्रिव्हेन्शन या संस्थेद्वारे हा दिवस 10 सप्टेंबर दरवर्षी सुसायडल प्रिव्हेन्शन डे म्हणून साजरा केला जातो. आणि मागच्या काही वर्षांपासून मुंबई विद्यापीठाचा जो उपयोजित मानसशास्त्र विभाग आहे, तो विभाग आमचे सध्याचे विभाग प्रमुख प्राध्यापक गौतम गवळी आणि बाकीचे माझे वरिष्ठ सहकारी उदाहरणार्थ निळकंठ बनकर प्राध्यापक सतीश चंद्रकुमार, प्रिसिला पॉल, विल्बर गोन्सालिस असे आमचा जो चमू आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सहाय्याने आम्ही सुद्धा मागच्या काही वर्षांपासून आमच्या विभागातर्फे हा दिवस जागतिक प्रिव्हेन्शन डे म्हणून आम्ही ऑब्झर्व करतो. आणि आमच्या विभागातर्फे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही कॅरी फॉरवर्ड करतो, जेणेकरून एक जाणीव जागृती समाजामध्ये, एक अवेअरनेस, स्प्रेड ऑफ अवेअरनेस कसं करता येईल या दृष्टीने आम्ही या वेगवेगळ्या उपक्रमांची मांडणी आम्ही म्हणजे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच मुंबई विद्यापीठामध्ये या दृष्टिकोनातून काय प्रयत्न होतात आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेऊयाच. डॉक्टर शेट्टी सर, असं काय मनामध्ये घडतं की ज्यामुळे आत्महत्येकडे मन वळतं? जेव्हा काही मुलांचा अभ्यासात निकाल येतो आणि मार्क्स कमी मिळतो, नोकरी सुटते किंवा आर्थिक नुकसान होतो किंवा एका संबंधीमध्ये प्रेम भंग होतो किंवा नवरा बायकोशीचं भांडण किंवा फार्मर्सचं आर्थिक नुकसान, असं जेव्हा काय प्रसंग घडतो तेव्हा मनात घात होऊन जातो, मनाची फ्रॅक्चर होऊन जाते. आणि मनाची फ्रॅक्चर झाल्यावर जर त्यांचा अवतीभोवती कोणी जर नसेल तर त्यांना असं वाटते की आत्महत्याशिवाय काही पर्याय नाही. त्याबरोबर तणाव अथवा उदासीन म्हणजे डिप्रेशन, असं दोन नैराश्य जर झालं तर दोन प्रसंग जर झालं तर त्यामध्ये जेव्हा अवतीभोवती कोण नाही, मला कोणाशी बोलायची इच्छा आहे पण कोणी नाही, मला जर बोलायची इच्छा असेल तर वेळ नाही, असं असताना मनाचा लचक किंवा मनाचा फ्रॅक्चर, आणि मनाचा फ्रॅक्चर जर झाला त्याला नीट उपचार नाही केलं तर तेव्हा आत्महत्याचा विचार येऊ शकतो. मनाचा तणाव म्हणजे मनाचा स्ट्रेन, त्याच्यावर आपण नीट लक्ष नाही दिली तर हळूहळू तो फ्रॅक्चर होऊ शकतो. आणि नंतर हा फ्रॅक्चर म्हणजे डिप्रेशन, हाताचा फ्रॅक्चर तसं मनाचा फ्रॅक्चर डिप्रेशन. आणि असं जर झालं तर तेव्हा असं वाटते त्यांना की मला मरायचं आहे आणि मला अजिबात जगायचं नाही. त्यावेळी आपल्याला काय वाटते की त्यांच्यामध्ये एवढं हिंमत काय, पण हिंमताची गोष्टी नाही किंवा ही हिंमत नाही त्याची पण गोष्टी नाही. इट इज नॉट करेज और कवर्डिस, मनाची अवस्था, आणि त्या मनाच्या अवस्थेला समजून घेणं, त्यांचा उपचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि लोक फक्त अशा लोकांना प्रवचन देतात. प्रवचन न देता उपचाराच्या ठिकाणी सायकोलॉजिस्ट, काउन्सिलर किंवा सायकियाट्रिस्टकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. कुंडली बघायचं नाही आणि बाबा फकीरकडे जायचं नाही. परफेक्ट सर, हे तुम्ही खूप छान सांगितलं. मनाचं फ्रॅक्चर आहे, पण हाताचं किंवा पायाचं फ्रॅक्चर आहे किंवा एखादा अवयव दुखतो आहे तर ते आपल्याला जाणवतं की हे दुखतं आहे, इथे उपचाराची गरज आहे. पण मन दुखतं, मनाला त्रास होतो, हे दिसत नाही, कळायला, समजायलाही, उमजायलाही वेळ लागतो. हे समजायचं, ओळखायचं कसं? जर कोणी माणूस गप्प असतो काही दिवस, आपण लक्षणांविषयी सांगतोय, मंडळी कृपया लक्ष द्या या लक्षणांकडे. गप्प बसतात, अजिबात बोलत नाही, आपल्या रूम मध्ये बंद करून राहतात, रडतात जास्त, असं वाटतं की मी ह्या पृथ्वीवर ओझा आहे, मला कोणी प्रेम करत नाही, मला देव इथून घेऊन जावं असं मला विचार येते, घरून पळून जावं असं मला विचार येते, मला नीट मरायची इच्छा वाटते, मी बेकार आहे, पुष्कळ राग येतो आणि त्या रागाभरात मला असं वाटतं की मी इथून जावं, किंवा दुःख वाटणं आणि अलिप्त राहणं, एकटा एका रूम मध्ये बंद राहणं, असं काही जरी गोष्टी बघितलं तर ताबडतोब आपल्याला असं वाटलं पाहिजे की हा ॲटिट्यूड नाही, हा मनाचा फ्रॅक्चर बहुतेक झाला असेल. जसं चेस्ट पेन होतो, छातीमध्ये होतो, तेव्हा आपण ईसीजी काढतो. जेव्हा मनाचा फ्रॅक्चर होतो तेव्हा मेंटल हेल्थ चेकअप करणं अत्यंत गरजेचं आहे.
खरंय, महत्वाचा मुद्दा आहे. कार्यक्रमातला पहिला फोन आहे, तुमच्या दोघांच्या परवानगीने तो घेते. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार. आत्महत्येचा जो विचार मनात येतो त्याची प्रक्रिया मनातल्या नकारात्मक भावनांपासून सुरू होते आणि आत्महत्याची घटनेपर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होते. मन म्हणजे नक्की काय असतं सर, आणि मनापासूनची ही आत्महत्या होण्यापर्यंतची जी प्रक्रिया ती कशी घडत जाते, आणि आत्महत्येला मन प्रवृत्त होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात काय दक्षता घ्यावी? धन्यवाद. धन्यवाद कुडाळकरजी. संपूर्ण कार्यक्रम बघा, सगळ्या प्रश्नांची टप्प्याटप्प्याने उत्तरं नक्की मिळतील, कारण सगळ्या कार्यक्रमाचा गोषवाराच तुम्ही मागितलेला आहे. नक्की मिळेल. बरोबर. उमेशजी, जेव्हा आपण असं म्हणतो की आता शेट्टी सरांनी सांगितलं की ही लक्षणं दिसतात, जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांशी बोलत असता तेव्हा तुम्हाला अनेक प्रकारचे विद्यार्थी किंवा अभ्यासामधनंही ही काही लक्षणं आणि या दृष्टिकोनातनं व्यक्ती सापडत असतात. पण नेमकं काय घडत असतं तिथे की ज्यावेळी हे असं वाटतं की बास आता हे सगळं संपलेलं आहे? ही मानसिकता काय असते? जसं आताच हरीश सरांनी सांगितलं की जी लक्षणांची जी सुरुवात आहे बेसिकली ती फार सावध म्हणजे स्लो गतीने होत असते. म्हणजे एकदम ऑनसेट असं आत्महत्येकडे व्यक्ती कधी परावृत्त होत एका रात्रीमध्ये ओव्हरनाईट तसं नाही होत असं. तर बऱ्याच दिवसांपासून अगोदरपासून त्याची लक्षणं मॅनिफेस्ट व्हायला सुरुवात होत असते. फक्त कुटुंबातले सदस्य किंवा त्याचे मित्रमैत्रिणी, कामातले सहकारी या सर्वांचं लक्ष एका गोष्टीकडे असलं पाहिजे, विशेष करून की अशी जी लक्षणं आहेत ती टॅप करायला त्यांना एक थोडंसं आपण मार्गदर्शन करायला हवं, जेणेकरून त्या लक्षणांचं पुढे ते ऍडिटिव्ह होऊन त्याची परावृत्ती आत्महत्येमध्ये न होता तो एक चांगलं सामान्य सर्वांग सुंदर जीवन जगायला सुरुवात करेल. आपण अनेक उपक्रम राबवतो या दृष्टिकोनातून तरुण विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या माध्यमातून, त्याविषयी थोडंसं सांगा. ठीक आहे, थोडक्यात मी सुरुवात करायची झाल्यात की सुरुवातीला आम्ही या सुसाईड प्रिव्हेन्शन हे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आम्ही एंटर केलं जवळपास 2009 आणि 10च्या सुमारास. प्रोफेसर प्राध्यापक गौतम गवळी आणि त्यावेळेचे माझे वरिष्ठ सहकारी निळकंठ मनकर यांनी सुरुवातीला टीचर्स ट्रेनिंग वर्कशॉप्स घेतले. म्हणजे मुंबई विद्यापीठाशी संलग्नित जे काही महाविद्यालय आहेत तिथे शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी टीचर ट्रेनिंग वर्कशॉप. कारण का की ते आपले जे विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्शन करताना त्यांना सेन्सिटिव्ह करण्यासाठी की कुठली लक्षणं अशी त्यांना दिसली की त्यांनी लगेच इंटरव्ह्यू करावं आणि त्या विद्यार्थ्यांना थोडंसं योग्य पद्धतीने काउन्सिलिंग समुपदेशन पुरवावं. त्यानंतर आम्ही मग मागच्या 2013 आणि 14 पासून सुसाईड प्रिव्हेन्शन कॅम्पेन आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो, जसं की पथनाट्य आहे, फ्लॅश मॉब आहे, पोस्टर डिस्प्ले करणं आहे. जसं यावर्षी आम्ही जवळपास 40 ते 50 जे गणेश पंडाल्स आहेत पूर्ण मुंबई, ठाणे आणि कल्याणमध्ये तिथं आम्ही डिस्प्ले केलेले आहेत. त्या बॅनर्सवर नेमका आहे गोष्टी या आहेत की आत्महत्येची जी सिम्पटम्स आहेत ती काय आहेत, त्याचं ती कशी लक्षात घेऊन काय करावं अगदी प्राथमिक पातळीवर, आणि हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेले आहे, जसं की समॅरिटस इंडियन ही जी हेल्पलाईन आहे किंवा आयकॉल जी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये जी सेल आहे त्या ह्या सगळे हेल्पलाईन नंबर सुद्धा आम्ही डिस्प्ले केलेले आहेत. आणि त्यानंतर आम्ही वेगवेगळे वर्कशॉप सुद्धा घेतो, जसं की मागच्या वर्षी आम्ही एक वर्कशॉप घेतलं हॅपीनेस बिंग हॅपी ए सिनेमॅटिक एक्सप्लोरेशन. त्याचा मी पण एक सक्रिय सभासद होतो. माझं सहकारी विल्बर गोन्सालेस आणि सतीश चंद्रकुमार आमचे आदिची विभाग प्रमुख यांच्यासोबत. तर त्यामध्ये आम्ही वेगवेगळे मूव्हीज पूर्ण आठवडाभराचं ते वर्कशॉप होतं. मूव्हीमध्ये कसं हॅपीनेस ही थीम एक्सप्लोर केलेली आहे आणि ते मूव्ही स्क्रीनिंग नंतर फॉलोड बाय एक्सटेन्सिव्ह डिस्कशन पार्टिसिपंट सोबत. तर त्याला आम्हाला फार उत्तम असा प्रतिसाद मिळाला होता. जवळपास 40 ते 50 सभासद पार्टिसिपंट्स आलेले होते. आणि मग ते हॅपीनेस कसा क्रिएट करायचा, कुठल्या गोष्टींमध्ये तो शोधायचा, जेणेकरून आपल्याला नकारात्मकतेवर मात देऊन एक चांगलं सुंदर एक नॉर्मल जीवन जगता येईल. म्हणजे सहभागामधून सकारात्मकता असा संपूर्ण उपक्रम असं म्हणता येईल. बरोबर. पुढचा फोन आहे, बाळकृष्ण आपल्याशी बोलू इच्छितात नालासोपाऱ्याहून. नमस्कार, बोला. हॅलो, बोला, प्रश्न विचारा. मला हरीश शेट्टींना प्रश्न विचारायचा. माझी मुलगी 25 वर्षाची आहे. बर. आणि ते प्रेमभंग झालेला आहे तिचा.
ओके. आणि आता सध्या म्हणजे 31 तारखेलाच कोर्ट मॅरेज वगैरे झालं होतं, पण ते फसवलं गेलं त्या मुलीला माझ्या. आणि ते अजून त्याच्यातून बाहेर आलेले नाही आहे. आणि आम्ही पण टेन्शन मध्ये आहोत. बर, ऍक्च्युली तिला फसवलं गेलंय, तर काय करायला हवं मी? धन्यवाद. तुमचा प्रश्न पोहोचलेला आहे. तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळेलच. 10 सप्टेंबर हा जागतिक पातळीवर आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. या दृष्टिकोनातनं 2016 सालची म्हणजे या वर्षीची खास थीम आहे ती म्हणजे कनेक्ट, कम्युनिकेट अँड केअर. जोडले जा, संवाद साधा आणि काळजी घ्या. त्यांनी अतिशय प्रातिनिधिक मुद्दा मांडलेला आहे. 25 वर्षांची त्यांची कन्या आहे आणि प्रेमभंगामधनं आता अतिशय नैराश्याच्या गर्तेकडे गेलेली आहे. तिला आपण कशी दिशा दाखवू शकतो? पोटाचा त्रास झाल्यावर आपण उलटी करतो, तसंच मनाचा त्रास झाल्यावर तिचा भावना आणि विचार ऐकून घेणं हे प्राथमिक काम आहे आईबापांचं. आणि ऐकताना प्रवचन न देणं. तुला सांगितलं होतं ना, मी तुला अगोदरच सांगितलं, असं प्रवचन न देणं, तिला जवळ आणणं. आणि एक लक्षात घ्यायचं, मुलांना किंवा मुलींना जर त्रास असेल तर त्यांना जवळ घ्या, त्यांना मिठी मारा आणि जोराने मिठी मारा. इंग्लिशमध्ये आम्ही सांगतो की व्हेन अ चाइल्ड इज रॉंग ऑर इन डिस्ट्रेस, हग हिम और हर अ लिटल लॉंगर और लिटल स्ट्रॉंगर. असं करत असताना तुम्हाला पण त्रास होईल. तुम्हाला असं वाटेल की आमचं इज्जत, खानदानचं इज्जत मिट्टीमध्ये सगळं गेलंय, किंवा आपल्याला काय म्हणणार लोक, सगळ्यांना कळलं तर. तुम्ही दोघे एका काउन्सिलरकडे जाऊन आपली मनाची व्यथा व्यक्त करणं, किंवा तुमचे खास कोणी शिक्षक किंवा कोणी टीचर असेल तर त्यांना जाऊन मनाची व्यथा व्यक्त करणं. हिचं मनाचं आग ऐकताना लक्षात घ्या, जर ती सांगितली की मला आता अजिबात जगायचं नाही, मला राहायचंच नाही, माझं प्रेम खरं होतं, त्यांनी का फसवलं, मी घरून जाणार, तेव्हा तुम्ही उपचार करायचा नाही. तुमचा उपचार फक्त प्रेम आणि सहानुभूती आणि करुणा. ताबडतोब जवळचा मेडिकल कॉलेजचा तिथे सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्टकडे ताबडतोब जाऊन मनाचा फ्रॅक्चर आहे की मनाचा स्प्रेन आहे हा चेकअप करून उपचार करणं आवश्यक आहे. परंतु तिरस्कार करू नका, रागू नका. अटेम्प्टेड लव्ह ब्रेक इज ॲक्सिडेंट ऑफ द माइंड. मनाचा ॲक्सिडेंट आहे, तिचं काय चूक नाही. ब्रेकअपच्या नंतर जर आपण नीट वागलं तर मनुष्य स्ट्रॉंग होऊन जातो आणि पुढे कसं आयुष्यात आपल्याला केलं पाहिजे किंवा जगलं पाहिजे ह्याची पण आपण काळजी घेतो. तर हग हर अ लिटल स्ट्रॉंगर अँड अ लिटल लॉंगर. येस, आणि हा मूलमंत्र आधी पालकांपासूनच सगळ्यांनी अंमलात आणायचा आहे. यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट आहे सर, की तुम्ही आता 2 शब्द सांगितले ते फार महत्वाचे आहेत. ते म्हणजे मनाचं फ्रॅक्चर. इथं काही मनुष्य मानसोपचार तज्ञाकडे जायचं म्हटलं की एक समाजामध्ये मानसिकता आहे, मी काय वेडी आहे का की मानसोपचार तज्ञाकडे जायला, मी जाणार नाही, मला काही झालेलं नाही, त्याने त्याच्या चुकीची शिक्षा म्हणून मी का जाऊ. ही जी मानसिकता आहे ही कुठेतरी तोडायला हवी. मी सांगतो, जर आपण माझं ट्रकने ऍक्सिडेंट झालं तर ट्रक ड्रायव्हरला अटक करून माझा पाय ठीक होणार नाही. हिंदुस्थानामध्ये मूलभूत कारण काय आहे ह्याचा मागे आपण पळतो. जेव्हा कोणी आत्महत्याचा विचार सांगितलं तर ह्याच्यात मूल पण नाही, भूत पण नाही. फ्रॅक्चरचा अगोदर उपचार करा, नंतर शिकवा की ह्या रस्त्यावर आपण गेलं नाही पाहिजे आणि ट्रकचा समोर आलं नाही पाहिजे. पण जेव्हा ट्रकचा ऍक्सिडेंट झाल्यावर पायाचा फ्रॅक्चर झाला तर ट्रक ड्रायव्हरला अटक करून माझा पाय ठीक होणार नाही. म्हणून कोण होता तू काय केली, तू असं का केली हे सगळं न सांगता उदासीनता आणि फ्रॅक्चरचा अगोदर उपचार करा, नंतर संस्कार देण्याचा प्रयत्न करा. टप्प्याटप्प्याने तुम्ही पण त्या मुलाबरोबर मूल होऊन समजून घ्या. बिल्डिंगमध्ये आग लागल्यावर पेंटिंग सुरू करू शकत नाही. नेमकं वाक्य. अगोदर आग काढायला लागेल, फायर इंजिनला आणायला लागेल, नंतर आपण बघू पेंटिंग आणि प्लंबिंग. मनाच्या दुःखाचा निचरा हा आधी व्हायला हवा. अगदी. आणि मग उपाययोजना. आणि बिल्डिंगचं जर आग लागली तर कुठे आग लागलं, कसं स्टार्ट झालं हे सगळं आपल्याला नाही बघायचं. आग विझवून लोकांना वाचवायचं. परफेक्ट. पुढचा फोन आहे आपल्याशी. भारत वावळ बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार. सर, माझा प्रश्न असा आहे की नैराश्य किंवा डिप्रेशन हा मेंदूचा विकार आता समजलं जातं आणि ह्या विकारामुळे शरीरावर किंवा मनावर कोणत्या प्रकारचे परिणाम होतात आणि त्याचप्रमाणे सकारात्मक विचारसरणी
आणि जीवनशैली ही संकल्पना आपल्या नैराश्यातून आशेकडे जाण्यासाठी कशी मार्गदर्शक ठरत आहे. आणि एखाद्याला समजा डिप्रेशन किंवा नैराश्य आले असेल तर त्या व्यक्तीने आपली जीवनशैली किंवा आपला मनाचं एका कशा प्रकारे युज करावा तर त्यावेळी आपण डिप्रेशन बाहेर पडू शकतो. याच्यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर उमेश, काय मुळात नेमकं करायला हवं, नियोजन काय करायला हवं? विद्यार्थ्यांच्या बरोबर तुम्ही जेव्हा सतत असता तेव्हा त्यांना काय दिशा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये नवीन नवीन कशा पद्धतीने उत्साही करता? आता सध्या हा जो प्रश्न आलेला आहे त्याच्या अनुषंगाने मी उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. की तुम्ही आता जो प्रश्न विचारला होता तो असा होता की म्हणजे नैराश्य वगैरे हे जी सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहेत ती म्हणजे बेसिकली इट इज अ ब्रेन डिसऑर्डर और सायकोलॉजिकल काइंड ऑफ थिंग. तर माझं एक मानसशास्त्राचा अभ्यासक म्हणून माझं मत हे स्पष्टपणे हे राहील की कुठलेही मानसिक आजार हा जो आहे त्याची जी कारणं आहेत ती लार्जर सोसायटीमध्ये राहतात. जसं समजा आपल्याला एखाद्याला ताप आला, सर्दी झाली, तर त्याची जी कारणं आहेत ती आपल्या बायोलॉजीमध्ये आपल्या इंटरनल विदिन इंडिव्हिज्युअल आपण लोकेट करतो, बरोबर. पण मानसशास्त्रीय जे डिसऑर्डर्स आहेत त्याच्या बाबतीत तसं कधीच नसतं. त्याची जी कारणं आहेत ती बऱ्याचदा बहुतांशी हे जे लार्जर सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये ती कारणं तयार होतात आणि ती कारणं मग या त्या पर्टिक्युलर व्यक्तीला पुढे एखादं असं आत्महत्येसारखं चुकीचं आणि एक्स्ट्रीम पाऊल घ्यायला परावृत्त करतं, भाग पाडतं. त्याच्यामुळं म्हणजे एक मानसशास्त्राचा अभ्यासक किंवा विद्यार्थी असून सुद्धा मला हे खेदानं नमूद करावं असं वाटतं. हरीश सर सुद्धा इथं बसलेले आहेत, ते सुद्धा मान्य करतील की बाय अँड लार्ज सायकोलॉजिकल सायन्स हे आता आजही इव्हन टुडे जे मेडिकल मॉडेल आहे त्याला फॉलो करतं. म्हणजे तुमच्या विदिन तुमच्या काहीतरी आजार आहे, तुम्ही ड्रग्ज द्या, तुम्ही बरे व्हा. पण मानसिक आजारांचं तसं कधीच नसतं. त्याची कारणं जी आहेत ती अशी लार्जर सोसायटीमध्ये स्प्रेड झालेली असतात. त्याच्यामुळं तुम्ही जर डायग्नोसिस जर चुकीचं करणार तर मग उपचार पद्धती अल्टिमेटली तुम्ही यू विल बी ॲट ए फॉल्ट. त्याच्यामुळं एक लार्जर सोसायटल जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या इन्स्टिट्यूशनला सोबत घेऊन त्या सोसायटल फोर्सेसला समजून घेऊन मग आपण त्याचं मानसशास्त्रीय आकलन करण्याचा प्रयत्न केला तर आपलं डायग्नोसिसही बरोबर होईल आणि अल्टिमेटली आपण उपचार सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करू शकू. त्याच्यामुळेच आपण आता मागच्या काही वर्षांपासून वी हॅव मूव्ड फ्रॉम द प्युअर मेडिकल मॉडेल टू द बायो सायको सोशल मॉडेल. सो हा एक सिग्निफिकंट चेंज आपण ऍटलीस्ट सैद्धांतिक पातळीवर तरी आपण स्वीकारलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. विश्लेषण ही त्याचं व्हायला हवं की नेमकं कशामुळे काय होतं आणि पुढे कसं जायचं. शेट्टी सर, आपण काय सांगू? विद्यार्थ्याबरोबर काम करताना इमोशनल हायजीनवर लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. मनाची रोजची साफसफाई, आपण शरीर रोज साफ करतो तशी मनाची साफसफाई रोज व्हायला पाहिजे. म्हणजे आपलं मनाची जे काय व्यथा आहे किंवा आनंद आहे ते फ्रेंड्स बरोबर व्यक्त केलं पाहिजे. त्याबरोबर रात्रीचा झोप, मुलं रात्री झोपत नाही, व्हॉट्सॲपमध्ये आणि गेम्स खेळत 3-3, 4-4 वाजता ते झोपतात आणि म्हणून मानसिक त्रास वाढतो आणि त्यानंतर काय ब्रेकअप वगैरे झालं तर त्याचा इफेक्ट आणखीन जास्त होतो. मुलं व्यायाम पण करत नाही. नीट झोप, चांगलं व्यायाम, योग किंवा विपස්සना असं केलं तर इमोशनल हायजीन चांगलं होतं. आणि आपण काही सांगितलं तर 100 मुलांना जर सेम तणाव झालं, सगळ्यांना डिप्रेशन होत नाही. काही मुलं वल्नरेबल असतात, ज्यांच्या घरी डिप्रेशनचा आजार आहे, ज्यांच्या घरी आत्महत्याचं हिस्ट्री आहे. अशा मुलावर जास्त केअर घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड हा एक विषय सगळ्यात मोठा आहे. पण मी म्हणतो गर्लफ्रेंड असणं म्हणजे तुम्ही एफिशियंट आहात असं नाही आणि तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डेफिशियंट आहे असं नाही. इट्स इझी टू मेक अ बॉयफ्रेंड और अ गर्लफ्रेंड बट डिफिकल्ट टू मेक फ्रेंड्स. इन्व्हेस्ट इन फ्रेंड्स. अँड फ्रेंड्स म्हणजे जेव्हा त्रास झालं तर तुम्ही त्यांचा मांडीवर झोपू शकता, त्यांना मिठी मारून जोरात रडू शकता. आणि असं जर तुम्ही इमोशनल हायजीनचा जर काळजी घेतलं तर डिप्रेशन होण्याची शक्यता कमी आहे. एक्सरसाइज इज अ माइल्ड अँटी डिप्रेसंट. मस्त. हे जेव्हा म्हणत असतो ना सर तेव्हा एक महत्वाचं वाक्य आता आलं ते म्हणजे जिथं आत्महत्येचा इतिहास आहे. सर, एखादी व्यक्ती आत्महत्या करते. आज आपल्याला समाजामध्ये अशी उदाहरणं दिसतात की मित्र-मैत्रिणी, मैत्रिणी, बहीण भावंड, थोडक्यात आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर राहून हा निर्णय घेतला जातो.
एक व्यक्ती या निर्णयापाशी असू शकते, पण दोघं जवळची व्यक्तिमत्व वेगवेगळ्या घरामध्ये असलेली किंवा त्याच घरामध्ये असलेली असा निर्णय घेतात. हे नेमकं कसं घडतं जे भयावह आहे प्रचंड? सुसाईड पॅक्ट जे आम्ही म्हणतो, एकत्र येऊन आम्ही एकत्र आत्महत्या करू असं त्यांना वाटते. दोन तीन डिप्रेस्ड लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते एकमेकाला खाली घेऊन जाऊ शकतात आणि एकत्र सुसाईड पॅक्ट करू शकतात. पण हे दोन मित्रांना इतर जर मित्र असेल तर ते लोक त्यांना सांभाळू शकतात. जर दोघे फेल झाले, बघ आपण म्हणतो ना फेल झाल्यावर आपण शिव्या देतो मुलांना, पैसे वेस्ट केलंय तुम्ही, तुम्हाला ट्युशन दिली, अमुक दिली, सगळं नुकसान झालं. पण जेव्हा ताप येताना आम्ही कोणाला शिव्या देत नाही. फीवर और फेलियर डायग्नोसिस इज द की. ताप आल्यावर रक्ताचा तपास करतो, डेंग्यू आहे का मलेरिया त्याचा उपचार करतो. फेलियर झाल्यावर का फेल झाला, तो डिसेबिलिटी आहे, लॅक ऑफ इंटरेस्ट आहे की इमोशनल त्रास आहे, तसं आपण डायग्नोज करून त्याचा उपचार करणं आवश्यक आहे. काय होतं ह्याच्यात, जेव्हा मुलं फेल होतात, कुठल्याही मुलांना कमी मार्क्स आवडत नाही. फेल होताना जेव्हा आपण बघतो की ते टीव्हीमध्ये ते रमलेले असतात किंवा व्हिडिओ गेम्स खेळत असतात, डिफिकल्ट स्टडीज किंवा डिफिकल्ट पेरेंट्स असलं तर हे अशा गोष्टीमध्ये नेमकं हिंडतात. तर फेलियर झाल्यावर आपण इन्सल्ट केलं, त्यांना अपमानित केलं तर हे चालणार नाही. डायग्नोसिस करा, त्यांचा उपचार करा, आत्महत्या कमी होणार. एकत्र जर 2-3 मुलं एकत्र येऊन असं त्यांना वाटत असेल तर त्यांचे इतर मित्रांना सावध राहणं, आणि जरा पण त्यांना डाऊट आला असेल तर ताबडतोब मेंटल हेल्थ चेकअप, जसं छातीमध्ये दुखतो तेव्हा ECG काढतो, मनामध्ये दुखत असेल तर मेंटल हेल्थ चेकअप करणं अगदी गरजेचं आहे, महत्वाचं आहे. जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारी मना तुझं शोधून पाहे. हे सगळं कळतं, रामदास स्वामींनीही सांगून ठेवलेलं आहे, पण याचा स्वीकार करणं तितकंच कठीण जातं. हा स्वीकार कसा करायचा याच विषयाच्या सखी सह्याद्रीमध्ये 10 सप्टेंबर हा जागतिक पातळीवर आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. त्या दृष्टिकोनातून 2 तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतात. आपण जेव्हा असं म्हणतो की जीवनशैली सकारात्मक हवी, तर ती नेमकी कशी सकारात्मक हवी? ठीक आहे, म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला असं विचारायचं की सकारात्मकतेची पेरणी कशी करायची कोवळ्या मनांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये. तर स्पेसिफिकली आमच्या विद्यापीठातर्फे जसं मी मागं आता बोललो की ॲटलिस्ट सैद्धांतिक पातळीवर आपण मानसशास्त्रज्ञांनी आणि बाकीच्या सोशल सायन्सेसने पण हे मान्य केलेलं आहे की जे मानसिक आजार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्याची जी कारणं आहेत ती फक्त विदिन इंडिव्हिज्युअल आपण लोकेट नाही करू शकत, तर लार्जर सोसायटीमध्ये बहुतांशी त्याची कारणे असतात. तर आता ह्या कारणांपासून हे एकदा आपण सैद्धांतिक पातळीवर मान्य केलं, पण प्रॅक्टिकल लेवलला त्याचं कसं कॅरी फॉरवर्ड करायचं तोच विचार. तर त्यासाठी आम्ही मागच्या काही वर्षांपूर्वी 2013 आय थिंक आम्ही एक चांगला पेपर इंट्रोड्यूस केला आहे PG पातळीवर. तो म्हणजे सकारात्मक मानसशास्त्र. आणि तो म्हणजे असा रॅन्डमली आम्ही इंट्रोड्यूस नाही केलेला, त्याच्या मागे एक विचार होता. पहिला विचार हा होता की जे मेडिकल मॉडेल मी आता वारंवार म्हणतोय त्याचं जे क्रिटिक जे डेव्हलप झालेलं आहे मागच्या काही वर्षामध्ये, तर ते सुद्धा आम्हाला अपिलिंग वाटलं आणि अकोमोडेट करावंसं वाटलं आमच्या अभ्यासक्रमामध्ये. आणि दुसरा विचार हा होता की जे आमचे PGचे मुलं असतात ते अगदी 20 किंवा 22 वर्षांचे असतात, तर दे आर आय थिंक मोर वल्नरेबल कम्पेअर्ड टू द अदर पॉप्युलेशन कम्पॅरेटिव्हली. तर मग त्यांच्या मनामध्ये सकारात्मकतेची पेरणी आपण कशी करायची, तर तो एक दुसरा विचार होता आमच्या मनामध्ये ज्यावेळेस आम्ही हा पेपर सुरू केला. तर बेसिकली सकारात्मक मानसशास्त्र 3 गोष्टींवर भर देतं. एक तर सकारात्मक तुमची गुणधर्म, इंडिव्हिज्युअल ट्रेट्स. दुसरा आहे इंडिव्हिज्युअल इमोशनल पॉझिटिव्ह स्टेट्स, जसं की क्युरिओसिटी आहे, क्रिएटिव्हिटी आहे, ॲटिट्यूड आहे, कलात्मकता आहे, फ्लो आहे. आणि तिसरा जो महत्वाचा स्तंभ मला असा वाटतो पॉझिटिव्ह सायकोलॉजीचा, तो आहे की पॉझिटिव्ह इन्स्टिट्यूशन्स. की सकारात्मक ज्या संस्था आहे, जसं की कुटुंब ही एक संस्था आहे, विवाह ही एक संस्था आहे, शाळा ही तुमची एक संस्था आहे, तुमचं शेजार ही सुद्धा एक संस्था आहे. तर अशा वेगवेगळ्या संस्थांना आपण कसं सामावून घ्यायचं या सकारात्मकतेच्या पेरणीमध्ये, बरोबर, की आता या सगळ्यांना एक्सप्लॉइट कसं करायचं जेणेकरून एक अशा समाजाची, एक अशा पिढीची आपल्याला पिढीचं निर्माण करता येईल
की ज्यांच्यामध्ये या सगळ्या संस्थात्मक पातळीवर एक सपोर्ट सिस्टीम त्यांना मिळेल आणि नकारात्मककडे जाण्याचा त्यांचा ओढा किंवा जी टेंडन्सी आहे ती कमीत कमी राहील. हा पहिला भाग. आणि दुसरा भाग जो तुम्ही प्रश्न विचारलेला आहे की कशी पेरणी कशी करायची सकारात्मकतेची, तर जसं यावर्षीचं जे थीम आहे वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डेची, ती आहे कनेक्ट, कम्युनिकेट आणि केअर. तर सुरुवातीला तुम्ही इतरांसोबत वेळ घालवा. एक सोशल सपोर्ट ही एक फार मोठं एक बफर, ॲज ए बफर काम करत असतं, विशेषतः तुमच्या निगेटिव्ह इन्काउंटर्समध्ये, निगेटिव्हिटी मध्ये. दुसरं आहे अभिव्यक्त व्हा, कम्युनिकेट, अभिव्यक्त व्हा. जसं शेट्टी सर सुद्धा नमूद करत होते की सर्वात महत्वाचं अशा रिस्की सिच्युएशन मध्ये, अशा निगेटिव्ह सिच्युएशन्स मध्ये महत्वाचं हे असतं की तुमच्या जो नकारात्मकता आहे, तुमच्या ज्या निगेटिव्ह भावना आहे, त्याचा निचरा व्यवस्थितपणे व्हायला हवा. आणि ते एकदा झालं की मग आपण त्याला पुढच्या एका सकारात्मकतेच्या पुढच्या पातळीवर आपण त्याला नेऊ शकतो. आणि तिसरं आहे कनेक्ट, कम्युनिकेट आणि केअर, स्वतःची काळजी घ्या. तर अशा पद्धतीने मला वाटतं की या दृष्टीने आपला पेरणी करता येईल सकारात्मकतेची. शेट्टी सर, जेव्हा आपण असं म्हणत होतो, मगाशी जो मुद्दा चालला होता आपला तो म्हणजे असा की आत्महत्येकडे वळणं, पण बऱ्याचदा अशी मानसिकता दिसते की काही लोक सतत म्हणत असतात सगळ्याचा वैताग आलाय, कंटाळा आलाय, मी एकदा हे संपवून टाकणार आहे. आणि अशा व्यक्तींना आपण समाजामध्ये सतत ती व्यक्ती वेडी आहे किंवा त्यांच्याकडे लक्ष देऊ नका अशा पद्धतीने सकारात्मक सहजपणे रिमार्क्स पास केल्या जातात की ज्यामध्ये विचार केला जात नाही किंवा त्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करण्याची समाजाची मानसिकता दिसते. यामध्ये अशा रिमार्क्स पास करणाऱ्या व्यक्तींमध्ये खरंच काही तथ्य असतं का? असं रिमार्क्स जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा आम्हाला भीती वाटते, समाजाला भीती वाटते तो काहीतरी करणार, किंवा समाजाला राग पण येतो, तिरस्कार पण वाटतो. पण एक लक्षात घ्यायचं की जे बोलतात ते करू शकतात आणि करण्याची प्रोबेबिलिटी इतर लोकांपेक्षा जास्त आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतो बार्किंग डॉग्स कॅन बाईट. तर जेव्हा कोणी एकच वेळ जर आत्महत्याचा विचार मांडतो, एकच वेळ, ओनली वन लाईन, त्यांची मानसिक तपास करणं गरजेचं आहे. त्यांना प्रवचन देऊन त्यांना तू काय असं फालतू बोलू नको असं सांगून जमणार नाही. एकच वेळ जरी कोणी सांगेल तरी त्यांचा चेकअप करण्याची आवश्यकता आहे. पण जेव्हा केव्हा असे लोक बोलतात तेव्हा ते क्राय फॉर हेल्प पण असतं, मला जरा मदत करा. पण जे कंटिन्युअसली जे बोलतात त्यांना क्रॉनिक डिप्रेशनची पण समस्या असण्याची शक्यता असू शकते. जसं आपण चेस्ट पेनला इग्नोर करत नाही तसं आपल्याला आत्महत्याच्या विचाराला इग्नोर करायचंच नाही. आणि लाईफस्टाईलमध्ये मुलांना 5 गोष्टी रोज केलं पाहिजे. एक तर अभ्यासाशिवाय व्यायाम, नंबर 2 चांगले मित्र, चांगलं जेवण, व्यवस्थित झोप, आणि जेव्हा त्रास झाला तर जाऊन मित्रांना भेटायचा. आणि एक्झाम मध्ये फेल म्हणजे तुम्ही फेल नाही झालाय, तुम्ही एक्झामात फेल झालाय. देर आर मेनी एक्झाम्स वर्थ लिव्हिंग फॉर अँड नो एक्झाम्स वर्थ डाईंग फॉर. सर, हा महत्वाचा मुद्दा आहे. पण गंमत अशी आहे की 10वी 12वी म्हणजे पूर्ण जीवाच्या आकांताने पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हे बसलेले असतात. हा भ्रम आहे, अगदी भ्रम आहे. 9th स्टँडर्डचे एक्झाम 10वी पेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमच्या हस्बंडने जेव्हा तुम्हाला ते रिंग टाकलंय ना ताई, तेव्हा तुम्हाला विचारलं का त्या 10वीचं मला मार्कशीट दाखव? केव्हाही नाही दाखवलं, विचारलं ना. 10वी प्रॅक्टिस टेस्ट आहे आणि आयुष्याचं सगळं जे कॅरियर आहे ते क्युम्युलेटिव्ह एक्झाम्समुळे होतो. तेव्हा तुम्ही एक्झाम्समध्ये जर फेल झालं तर तुम्ही फेल नाही झालाय, तुम्ही एक्झाम्समध्ये फेल झाल, पुन्हा आपण प्रयत्न करू शकतो. फेलियर इज नॉट परमनंट, हे इम्पॉर्टंट आहे. हा स्लाइडमध्ये आहे, फेलियर इज नेव्हर परमनंट. आणि आईबाबांना पण कळलं पाहिजे. जेव्हा ते मुलांना आणलंय जन्माला तेव्हा त्यांच्या हातात काही मार्कशीट होतं का? अपयशी यशाची पहिली पायरी. त्यांच्या हातात मार्कशीट नव्हतं, त्यांच्या हातात फक्त मूल होतं. तो दिवस तुम्ही लक्षात घ्या, तेव्हा तुम्हाला एक्झामचं जास्त महत्व वाटणार नाही. खरंय, या पहिल्या पायरीवर रेंगाळायचं नाहीये, पुढे जाण्यासाठी ती पायरी आहे हे लक्षात घ्यायला हवं. पुढचा फोन आहे, डॉक्टर दीपाली काळे आपल्याशी बोलतात. नमस्कार डॉक्टर. मला 2-3 मुद्दे मांडायचे आहेत. एक म्हणजे आता जे सध्या परिस्थिती आहे, विद्यार्थ्यांवरती आई वडिलांचा, समाजाचा, शिक्षकांचा, त्यांच्या शाळांचा एवढ्या अपेक्षा असतात की त्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर नको त्या मार्गाकडे विद्यार्थी वळतात.
ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट गरजेची आहे असं जेव्हा त्या स्वतःला पेशंटला किंवा बाकीच्या कोणाला वाटतं, त्यावेळेला अनेकदा बाकीचे डॉक्टर म्हणजे फॅमिली डॉक्टर किंवा बाकीचे जे प्रॅक्टिशनर आहेत, साधे MBBS प्रॅक्टिशनर, ते सायकॅट्रिस्टकडे जा असं सांगण्याच्या ऐवजी जाऊ नका, ते तुम्हाला फक्त झोपेच्या गोळ्या देतील म्हणून सांगतात आणि त्या माणसाला उलट चुकीचा सल्ला दिला जातो. तिसरी गोष्ट म्हणजे बरेचदा असं होतं की पती पत्नी सेपरेट राहत असतात, घटस्फोट झालेला असतो किंवा अन्य काही प्रश्न असू शकतील, तर समाज इतका त्यांना घायाळ करतो, त्यामुळे हे नको त्या गोष्टी सुद्धा जवळ केल्या जातात. तर समाजाला तो हक्क नसतो, पण उगीच आपण काहीतरी आपल्याला फार समजतं असं समजून आपण हसायला जातो त्यांना, त्यामुळे या गोष्टी घडल्या जातात. डॉक्टर प्रश्न परिस्थिती बदलायची आवश्यकता आहे. खरंय खरंय सर. त्यांचे दोन मुद्दे जे आहेत ते मगाशी आपण बोललेले होते, म्हणजे विद्यार्थ्यांनी आणि पालकांना कसं ट्रीट करावं. त्याचबरोबर त्यांचा दुसरा मुद्दा होता तो म्हणजे असा होता की या पद्धतीने जेव्हा समाजामध्ये मानसोपचार तज्ज्ञांकडे जायची वेळ येते तेव्हा नको असा सल्ला दिला जातो. मी हा नकोचा सल्ला आणि त्याचबरोबर विभक्त कुटुंब आणि समाजाची मानसिकता या दोन मुद्द्यांना एकत्र करून पुढे जाऊ इच्छिते. समाजामध्ये मानसिक स्वास्थ्याबद्दल भ्रम आहे. आपल्या हिंदुस्थानामध्ये जर जेव्हा आपण म्हणतो सगळ्यांना क्रिकेटमध्ये काय झालं पाहिजे, पॉलिटिक्समध्ये कोण प्राईम मिनिस्टर व्हायला पाहिजे आणि मनाचा जर त्रास झाला तर सगळ्याकडे उत्तर आहे, पण हार्ट अटॅक झाला तर कोणी हार्ट डॉक्टरचं औषध चुकवत नाही, अपॉइंटमेंट पण अजिबात चुकवत नाही. खरंय. मेंदू आणि हॉर्मोन्स हे मनाला कंट्रोल करतात आणि मेंदू आणि हॉर्मोनचं जे काय आहे केमिकल्स वर खाली जर झाला बाहेरच्या प्रसंगामुळे किंवा आतल्या चेंजमुळे तर तर न लाजता जाणं आवश्यक. आणि आता पुष्कळ लोक येतात क्लिनिकमध्ये, बाहेर लोक असं बसतात आपसात पण बोलतात. हा चित्र बदलत चालू आहे आणि फॅमिली डॉक्टर पण आपल्या बायको किंवा आपल्या हस्बंडला आमच्याकडे घेऊन येतात. म्हणजे स्टिग्मा ब्रेक करायला, लाज ब्रेक करायला जोर जोराने सांगितलं पाहिजे की मला मलेरिया जसं झालंय तसं मला डिप्रेशन झालंय किंवा मला आत्महत्येचे विचार येतात, मला माझा उपचार असे डॉक्टरांनी केले असं जोर जोरात सांगणं. आणि जसं डॉक्टरांनी सांगितलं की पोस्टर कॅम्पेन जे आहे निरनिराळ्या ठिकाणी स्टिग्मा ब्रेक करण्यासाठी जोरात ओरडणं की मला डिप्रेशन झालंय, मला अँझायटी झालंय हे अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक फॅमिलीमध्ये एक मेंटली इल पर्सन आहे, म्हणजे एक्सटेंडेड फॅमिली 12 पैकी एकांना मानसिक उपचाराची गरज असते. म्हणजे प्रत्येक घरी एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये कोणीतरी एक मानसिक रोगी असतो आणि आत्महत्येचा विचार डेंग्यू आणि मलेरियापेक्षा जास्त असते. सर ही आकडेवारी खूप धक्कादायक आहे. उमेशजी तुम्हाला याविषयी सांगायचं आहे. एकच छोटीशी विनंती करते ते म्हणजे मंडळी असं आहे की रोलर कोस्टर राईड असते तशा पद्धतीची आयुष्य जगणारी व्यक्तिमत्व जी असतात ती फार मोलाची असतात. आपण जेव्हा यशाच्या कथा ऐकतो तेव्हा काही मुद्दे लक्षात घ्यायला हव्यात की अयशस्वी व्यक्तिमत्व जी असतात त्यांच्याही कथा आपण ऐकायला हव्या. कारण अयशस्वी जेव्हा होतात व्यक्तिमत्व तेव्हा व्यक्तिमत्व तिथं रेंगाळत नाही तर यशाच्या पुढच्या टप्प्याकडे जाण्यासाठी अधिक सज्ज होतात, म्हणून त्या कथा आपल्या लक्षामध्ये असतात. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे आपलं घर या सेवाभावी संस्थेचे संचालक विजय फळणेकर दूरध्वनीच्या माध्यमातून आता आपल्याशी ते जोडले जात आहेत. त्यांच्याबाबत सांगण्यापूर्वी एक पार्श्वभूमी थोडीशी सांगते आणि मग आपण त्यांच्याशी संवाद साधूया. ते म्हणजे आत्महत्येचा निर्णय या पती पत्नींनी घेतला श्री आणि सौ फळणेकरांनी आणि एका स्टेजला तो निर्णय जो आहे तो चटकन सकारात्मकतेकडे वळला आणि समाजासाठी फार मोठं असं काम या दाम्पत्याने केलेलं आहे. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि सकारात्मकतेची एक वेगळी वाट, वेगळी दिशा कशी उमगली याविषयी. विजय सर नमस्कार. नमस्कार विजयजी. नमस्कार जी. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज समाजासाठी आपलं मोठं कार्य आहे, पण एका टप्प्यावरती काही वेगळे निर्णय आयुष्यामध्ये आपण घेण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यापासून पुन्हा परावृत्त झालात आणि सकारात्मकतेने वाटचाल केली. तो प्रवास नेमका कसा होता, ही रोलर कोस्टर राईड तुमची कशी होती हे आम्हाला थोडक्यात जाणून घ्यायचंय. विजयजी. विजयजी बोला, आवाज येतोय आमचा? हो आवाज येतोय. बोला सर. ज्या वेळेस एकुलता एक मुलगा कॅन्सरने गेला त्यावेळेस असं वाटलं आपलं सगळं विश्व संपलंय. हॅलो. बोला सर, सलग बोला, तुमचा आवाज पोहोचतोय आमच्यापाशी. हो. आणि जेव्हा असं वाटलं की हा मुलगा गेला 16 वर्ष आपल्याकडे असताना आणि आता काही शिल्लक राहिलं नाही
आणि मग अनेक नाना तऱ्हेचे विचार मनात यायला लागले. त्यातून आमचा निर्णय दृढ झाला की आता आपण आपलं जीवन संपवायचं. बर. परंतु काही अपघाताने त्यातून आम्ही वाचलो आणि त्यानंतर असं लक्षात आलं की अरे आपल्याला काही अधिकारच नाही. आपल्या ज्या बिल्डिंगमध्ये आपण राहतो, आपण मेल्यानंतर त्या ठिकाणचं वातावरण भयभीत करणं किंवा आपल्यानंतर आपली बॉडी पोस्टमॉर्टम होऊन येणं, त्यापेक्षा हा जीव जर जगला, आपलं दुःख थोडंसं बाजूला ठेवून आपण अनेक दुःखी लोकांचा विचार करून जर जगलो आणि त्यांच्यासाठी काही काम करता आलं तर ह्या देहाचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल. हाच विचार, सकारात्मक विचार डोक्यात आला. आणि आज बघा 58 अनाथ मुलं, निराधार आजी आजोबा, आमचे हॉस्पिटल, सहज वैभवच्या स्मृतीतून आम्ही हे काम सुरू केलं, त्याच्या जाण्यातून. आणि आज इतक्या लोकांपर्यंत पोहोचायची संधी मिळाली. आता असं वाटतं, त्यावेळेस असं मरावंसं वाटत होतं, आता असं वाटतं की जगलं पाहिजे. जास्तीत जास्त दिवस जगून उपेक्षितांच्या अंतरंगात डोकावण्याची संधी आपल्याला मिळाली आहे वैभवच्या निमित्ताने. तर आपण त्यांच्यासाठी जगलं पाहिजे. आपल्या आयुष्याचा, आपल्या जगण्याचा आनंद त्यांच्यामध्ये त्यांना आपण निर्माण करून दिला पाहिजे असं वाटतं. त्यामुळे आत्महत्या हा त्याच्यावरचा मार्ग नाहीये. त्याच्याकडे सकारात्मकतेनं जर आपण बघितलं तर निराशेतून सुद्धा आपण खूप चांगलं काही बदल घडवून समाजासाठी खूप काही चांगलं करू शकतो आणि स्वतःच्या जीवनात आपण आनंद निर्माण करू शकतो असं मला. धन्यवाद विजयजी. कृतिशीलतेचं आणि सकारात्मकतेचं आपण मूर्तिमंत उदाहरण आहात. आपल्या दोघांच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आपण वेळात वेळ काढून सखी सह्याद्रीमध्ये सहभागी झालात, मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आत्ताच आपण विजय फाळणेकर यांच्याशी संवाद साधला डॉक्टर उमेश. तर त्यांनी जे मुद्दा मांडला की माझ्या कुठल्या कृतीने दुसऱ्याला दुःख पोचावं हा माझा अधिकार किंवा माझा हक्क नाहीये, सुख नाही, निदान दुःख पोचवायचा मला अधिकार नाही. ते हा जो मुद्दा आहे हा आपण कशा पद्धतीने लोकांपाशी त्याहीपेक्षा मला महत्वाचं हे वाटतं की त्यांनी जसा प्रवास केलेला आहे फळणीकर दाम्पत्यानं, निराशेकडून आशेकडे, मरणापासून म्हणजे डेथ पासून जीवनाकडे. तर मला इथे एक कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती आठवतात की रात्रीच्या गर्भात असे उद्या जाऊ शकाल. म्हणजे तो प्रवास असा इतका सहजासहजी पण नसेल, पण रात्र कितीही मोठी असली आणि काळी असली तरी तिला एक उजेड आहे, एक पहाट आहे तिला. आणि शेवटी मी असं म्हणू शकेल की जीवन हे फार सुंदर आहे. कविवर्य आपले मंगेश पाडगावकरांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करा. त्याच्यामुळे आपला फोकस जो असला पाहिजे तो जगण्यावर असला पाहिजे आणि प्रिव्हेंटिंग सुसाईड हे बाय डिफॉल्ट त्याचं ऑप्शन असलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यापासून परावृत्त म्हणजे तुमचा फोकस तुमचा जीवन जगण्यावर सुंदरतेने आणि प्रिव्हेंटिंग सुसाईड इट कुड बी अ डिफॉल्ट. खरं बाय देअर ऑप्शन. शेट्टी सर, वेळ कमी आहे पण अटेम्प्टेड सुसाईड जर तुमचं घरी किंवा इतर ठिकाणी झालं तर त्यांचं बरोबर बिलकुल संवेदनशील प्रकारे तुम्ही वागा, त्यांचा उपचार करा आणि त्यांना एकटे सोडू नका. त्याबरोबर आर्थिक नुकसान जर पुष्कळ झालं असेल, अचानक असं वाटत असेल मला लाज वाटते, तेव्हा आत्महत्या करायची नाही. सगळ्यांना सांगायचं माझं नुकसान झालेलं आहे आणि अजिबात घाबरायचं नाही. गृहिणीनं मला सांगायचं आहे संपूर्ण प्रेम तुम्हाला पती देणार नाही. आपले मैत्रिणी आणि आपल्या फॅमिली बरोबर पण संवाद करा. आणि सगळ्यांना मला सांगायचं आहे की आजच्या जगात नेगेटिव्ह न्यूज पुष्कळ पसरते. मार्केट युअर जॉयस, जे आनंदाची आहे गोष्टी वेळोवेळी सगळ्यांना सांगा. मॅनेज युअर पेन, त्रास झाला तर त्याला मॅनेज करा आणि उपचार करा. आणि मीडिएट इलनेस, आजार जर कोणी असेल तर त्यांचा उपचार करा. मार्केट युअर जॉय, एन्जॉय युअर जॉय, मॅनेज युअर इलनेस, मॅनेज युअर पेन अँड मीडिएट युअर इलनेस. महत्वाचे मूलमंत्र याच नोटवर इथेच थांबते. आपल्या दोघांचेही मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.